नमस्कार। आज मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे यशवंतराव चव्हाण दुगती मार्गावर आरडोशी या ठिकाणी एलपीजी गॅस सिलेंडर पलटी झाला, गॅस गळती सुरू झाली। त्याच्यामुळे पुण्यावरून मुंबईला जाणारे जे प्रवासी आहे ते मोठ्या प्रमाणात या किवळे उड्डाणपूल या ठिकाणी अडकलेले आहेत। मी प्रभागाचा नगरसेवक धर्मपाल तंत्रपाळे या नात्याने माझं कर्तव्य आहे की माझे जे प्रवासी आहेत, माझे जे बांधव आहेत, यांना खऱ्या अर्थानं काय सुविधा देता याव्या या संदर्भामध्ये मी आता या ठिकाणी त्यांना पाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे, पाणी वाटप करण्याचा प्रयत्न केलेला आहे। लवकरच या ठिकाणी वाहतूक कोंडी हे सुरळीत होणार आहे आणि ह्या सर्व प्रवाशांना सुखरूप त्यांच्या घरी जाण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे। मी स्वतः या ठिकाणी शासनाच्या संपर्कात आहे। तिथली वाहतूक कोंडी लवकरात लवकर सोडवावी आणि या प्रवाशांना काही जरी अडचण आली तरी या प्रभागाचा नगरसेवक या नात्याने, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा नगरसेवक या नात्याने यांची सेवा करण्यासाठी मी सज्ज आहे। आताच आम्ही साधारणतः बऱ्याच लोकांना पिण्याचं पाणी वाटप केलेलं आहे। अजून काही माता भगिनींना काही अडचण असेल तर घाबरून जाऊ नका। शेवटी तुमचा बांधव या ठिकाणी फार मोठा काही विषय नाही आहे, तो टँकरचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होणार आहे आणि तो फार मोठा अपघात नाही, तो 1-2 तासामध्ये सॉल्व्ह होईल आणि तुम्ही सुरळीत या ठिकाणी जाणार आहे। मी दत्तात्रय यादव, आम्ही सांगलीवरून आलो आणि अचानक इथे पुण्याला आल्यानंतर सुपर एक्सप्रेस हायवे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर एंट्रीलाच आम्हाला वाहतुकीला जवळपास आता 3-3.5 तास थांबलोय। आमच्याकडचं सगळं पाणी संपलं आणि अचानक एक देवदूतासारखे माननीय श्री धर्मपाल तंत्रपाळे साहेब इथे आले। इथले स्थानिक नगरसेवक आहेत आणि आमची समस्या, आम्हाला काही महिलांना समस्या आहेत का म्हणून वैयक्तिक त्यांनी विचारलं आणि त्यांनी आम्हाला इथे पाणी सुद्धा दिलं। आणखीन काही मदत कोणाला लागली तर तेही ते करायला तयार आहेत। त्यांनी दाखवलेल्या या माणुसकीबद्दल मी सर्व आमच्या प्रवासी बांधवांच्या तर्फे आणि एस टी महामंडळ आणि आम्ही मुंबईकडे निघालेल्या सर्व प्रवाशांच्या वतीने आम्ही साहेबांचे शतशः धन्यवाद मानतो आणि अशीच माणुसकी आपल्या ठिकाणी असावी आणि प्रत्येकाने याची नोंद घ्यावी म्हणून धन्यवाद साहेब।